लग्नाच्या अगोदर जर ग्राफोलॉजीसाठी काही जर क्लायंट्स येत असतील तर त्यांची कंपॅटिबिलिटी कळू शकते का? ऑफकोर्स त्याच्यासाठी तर आमच्याकडे कपल ॲनालिसिस म्हणून असते. प्री मॅरिटल कपल ॲनालिसिस इज व्हेरी बेनिफिशियल. ओके. जिथे दोन पर्सनॅलिटीज हु आर गोइंग टू स्पेंड देअर टाईम टुगेदर, त्यांनी अखंड जीवन एकत्र त्यांना काढायचं आहे, तर त्यांची कंपॅटिबिलिटी बघायला त्यांची पर्सनॅलिटीज मॅच व्हावी लागते. असं म्हणत नाही आम्ही की सेम पाहिजे, पण इट हॅज टू कॉम्प्लिमेंट इच अदर. इट राईट स्लॅन्ट विल मीन टू मच ऑफ इमोशनल, द पर्सन इज व्हेरी इमोशनल. ओके. कंप्लीट स्लॅन्ट राईट साईड. ओके. तेच लेफ्ट साईडला गेलं तर इट इज प्रॅक्टिकल. ओके. कधी कधी एखादी व्यक्ती प्रॅक्टिकल असून सेकंड पार्टनर इमोशनल असेल तर ती कंपॅटिबिलिटी वेगळी असते. दोघंही प्रॅक्टिकल असले तर अवघड होते आणि दोघंही इमोशनल असलं तरी अवघड होते. सो वाईल मॅचिंग द रोल ऑफ अ सायकोलॉजिस्ट ऑल्सो कम्स इन दॅट, की त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठे इमोशनल आणि प्रॅक्टिकल हे मॅच होते की नाही. दिस इज हाऊ वी यूज कपल ॲनालिसिस फॉर प्री मॅरिटल कपल ॲनालिसिस.